पण पाहिलं की आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, त्याचबरोबर TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःचं बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहीत नाही. सर एकीकडे फेसबुक लाईव्हवर आणि ऑनलाईनवर ठाकरे अर्धवट सोडून गेले बैठक. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या बैठकीमध्ये मी सांगतो, या लोकांचा सगळा मॉरल तुटलेला आहे, डिमॉरलाइज झालेले आहेत आणि त्यामुळे हे गलित गात्र झालेलं इंडी अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेषाने हे एकत्र आलेले आहेत, मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत आणि म्हणून जेव्हा तेव्हा उठता बसता त्यांना एकच प्रधानमंत्री मोदीजी दिसतात आणि त्यांच्यावर आरोप करत ते सुटतात. इथून पुढे एक महत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की दर 3 महिने त्यांना या देशाची प्रगती आवडत नाही. देशाची जी झालेली उन्नती आहे, देश पुढे चालला आहे, हे त्यांच्या पचनी पडत नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये देशभर आता बैठका घेतल्या जाणार. अशा इंडियाच्या पुढची बैठक हैदराबादमध्ये केली जाणार. राहुल गांधीचं नेतृत्व जे आहे ते कितपत आणि अजून एक राहुल गांधींनी असं पण म्हटलंय की पुढच्या वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, विचारणं आहे की नरेंद्र मोदी साहेब तर 140 कोटी जनतेच्या भरोश्यावर, आशीर्वादावर 1 वर्ष नाही, पुढचे कितीतरी वर्ष राहतील. परंतु राहुल गांधी जे बोलत आहेत की नरेंद्र मोदीजी 1 वर्षाने प्रधानमंत्री नसतील, त्या राहुल गांधींना मी सांगू इच्छितो, विचारू इच्छितो, तुम्ही 1 वर्ष तरी कन्सिस्टंटली सातत्याने देशात तरी राहून दाखवा, सातत्याने काम करून तर दाखवा. मला वाटतं पवार साहेब पण त्यांच्याबद्दल बोललेले आहेत की त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. ममता दिदी पण बोललेले आहे त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. त्यामुळे त्यांनी पहिलं त्यांचं सातत्याने या देशामध्ये 1 वर्षभर तरी सातत्याने राहून दाखवा. ते नेहमी उठतात, मध्ये देशामध्ये प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात, देशाच्या बाहेर गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. हे कसली देशभक्ती आहे? हा खरं म्हणजे देशाच्या विरोधातला देशद्रोह आहे. शिंदे साहेब, प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला दिल्लीमध्ये आले नाही. चर्चा होती की मागच्या वेळी जेव्हा ममता बॅनर्जी नाराज झाल्या होत्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढली होती, अशी चर्चा होती. जे उद्धव ठाकरे समजूत काढतात, पुढाकार घेतात, मग ते उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला न आल्यामुळे वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे हे दूर जायच्या विचारात आहेत का, अशाही चर्चा मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली, रात्री SMS केलं मिलिंद नार्वेकरांनी देवेंद्र फडणवीसांना. नाही, आता मी आपल्याला एकच सांगतो, हे निरुत्साह म्हणजे एक गलित गात्र झालेले लोक आहेत आणि अतिशय पराभवाने झालेले जे पराभव आहेत. मगाशी मी सांगितलं की इंडिया अलायन्समध्ये आल्यानंतर पराभव होतो, हे अशा प्रकारचं त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून या बैठकीपासून काही लोक दूर झालेले आहेत. ममता बॅनर्जीचे खासदार कुठले, त्यांना ती भीती आहे की भविष्यात जर आपण अशा पद्धतीने बैठकीला आलो तर आपले खासदार देखील भविष्यात फुटू शकतात, म्हणून ते दुरून टाटा बाय बाय करतायत. काय म्हणतो आपण ते दुसऱ्याला काय सांगणे, ब्रह्मद्य. हा, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. अशा प्रकारचं दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. तुम्ही असं म्हटले की काँग्रेस हे छोट्या पक्षांना संपवतोय. तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तुमचे आत्ताच विधान परिषदेला तुम्ही 5 जागांची मागणी केली, संभाजीनगरची जागा तुमची होती. अशी तुमच्या पक्षामध्ये इंडिया आघाडीमध्ये जशा पद्धतीने म्हटलं जाते तसं ते NDA मध्ये पण म्हटलं जाते की भाजप छोट्या प्रादेशिक पक्षांना संपवतोय. बघा, आमची जी युती आहे, महायुती आहे, आमचं गठबंधन विचारधारेवर झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे बाकी इंडिया अलायन्समध्ये जे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत तसे आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही. मला काय मिळालं, त्याला काय मिळालं, हे पाहण्याचं काम इंडिया अलायन्स करतात आणि म्हणूनच
आता एक एक पक्ष त्यांच्यातला बाहेर पडत चाललेला आहे. सर, मुंबईमध्ये सर राज ठाकरे सर, बच्चू कडू एक मिनिट मराठी सर कंप्लीट बच्चू कडू असं इंडिया म्हणाले अलायंस की आज एक महत्वपूर्ण बैठक थी जिसमें सर, डीएम मराठी सर, कंप्लीट बच्चू- करा ना। अब्सेंट था और कुछ लोग डिजिटली ज्वाइन किए थे, तो आज लेकिन आप यहाँ पे दिल्ली में हैं, जो आपकी महत्वपूर्ण बैठक थी उसके बारे में भी बताइए। और इंडिया मैं आज हमारी 20 राज्य प्रमुखों के साथ बैठक थी और शिवसेना पूरे देश में सभी राज्यों में शिवसेना आगे बढ़ रही है और वहाँ के हमारे राज्य प्रमुख उनके साथ मेरी चर्चा हुई है संगठन बढ़ाने के बारे में, शिवसेना आगे बढ़ाने के बारे में। उनकी मांग थी कि मैं एक बैठक दिल्ली में लूँ, वैसी बैठक आज हुई है और निश्चित रूप से ये बहुत ही अच्छी बैठक हुई है और इससे शिवसेना आगे बढ़ेगी। लोगों के जो प्रश्न है उसको न्याय देने का काम जरूर करेगी। और आपने कहा कि कौन सी इंडिया अलायंस की बैठक हुई है, महाविकास आघाड़ी तो उधर कहते हैं, इधर इंडिया अलायंस कहते हैं। इंडिया अलायंस की बैठक जो है ये मैं एक ही कहूँगा कि ये इसमें कोई तालमेल नहीं है। और अभी जो इंडिया अलायंस में जो शामिल हुए थे उसमें से आप पार्टी, टीएमसी पार्टी, आरजेडी पार्टी, डीएमके पार्टी और यूबीटी पार्टी, एनसीपी, एसपी पार्टी, ये सब पार्टी पराजित हो गई है। अभी इतने वो फेल्योर हो गए हैं, इसलिए वो इंडिया अलायंस की से भी कन्नी काटने की कोशिश कर रहे हैं। इसलिए आप भी नहीं आ गए, डीएमके भी नहीं आई, वो टीवी की भी नहीं आई और कुछ लोग आए तो ऑनलाइन आ गए, फेसबुक लाइव आ गए, बोल के अपना फेस दिखा के गए, दूसरे का फेस बिना देके चले गए। तो अभी ये काहे की इंडिया अलायंस है? ये इंडिया अलायंस नहीं, ये मॉरल टूटी हुई महाबिगाड़ी अलायंस है ये, मैं कहूँगा। और इनको सिर्फ इतना घमंड है, घमंडिया आगाड़ी कहूँ क्या मैं, इतनी घमंड है कि मोदी जी के बारे में अनाप शनाप बातें करते रहते हैं। देश को आगे बढ़ाने का काम मोदी जी करते हैं तो इनको ये हजम होता नहीं और इसीलिए वो बार बार मोदी जी के ऊपर आरोप लगाते हैं। लेकिन मैं इतना ही कहूँगा, कांग्रेस ने 100 आरोप लगाए मोदी जी पर। आज कांग्रेस की परिस्थिति क्या है? आज कहाँ है कांग्रेस? और जितने आरोप मोदी जी पर लगाएंगे उतने ये खड्डे में जाएंगे। लोग इनको, जनता जो खड्डे में डालेगी, 140 करोड़ जनता मोदी जी के साथ में है और वो मोदी जी के साथ में इसलिए पश्चिम बंगाल, आसाम में बड़े पैमाने पर एनडीए की जीत हो गई, भाजपा की जीत हो गई। ये लोगों ने उनको साथ दिया है। सर, मुंबईच्या संदर्भात एक हत्या और एक इसमें अभी कहा कि राहुल गांधी कहे उन्होंने 1 साल, हाँ, 1 साल में नरेंद्र मोदी ऐसा ही रवैया रहा तो नरेंद्र मोदी 1 साल में पंतप्रधान पद पर नहीं रहेंगे, ऐसा राहुल गांधी ने कहा। क्या मैं कहता हूं कि 2014 से पहले वाली बात देखो, कितने स्कैम हुए, कितने घोटाले हुए, 2G स्कैम, स्पेक्ट्रम घोटाले, चारा घोटाले, कोयला घोटाले, एक भी घोटाला बचा क्या? आज 2014 के बाद एक भी इल्ज़ाम लगाने की हिम्मत किसी ने की हुई है क्या मोदी जी पर? मोदी जी बेदाग है, इसलिए मोदी जी पर ये आरोप लगा रहे हैं। मैं इतना ही कहूँगा कि मोदी जी 1 साल नहीं, अगले कई साल प्रधानमंत्री रहेंगे, देश का नेतृत्व करेंगे, क्योंकि 140 करोड़ जनता उनके साथ है। मैं इतना ही कहूँगा, मैं इतना पूछना चाहता हूँ, जो आरोप कर लगा रहे राहुल गांधी जी, वो क्या 1 साल बराबरी, मतलब 1 साल कंटिन्यूस इस देश में रहेंगे? वो तो बीच बीच में उठ के प्रदेश जाते हैं, विदेश जाते हैं, वहाँ भी देश की बदनामी करते हैं, वहाँ भी मोदी जी की बदनामी करते हैं। तो ये तो उनके काम में कंसिस्टेंसी नहीं है। ये तो खुद शरद पवार जी ने कहा है, ममता दीदी ने भी कहा है। तो पहले तो उन्होंने आत्म परीक्षण करना चाहिए, आत्मचिंतन करना चाहिए मोदी जी पर आरोप लगाने से पहले। और मैं ये भी कहूँगा, देखिए ये मॉरल टूटे हुए लोग हैं, ये मोदी जी के से बहुत जलन है इनको, मोदी जी के काम से जलन है। देश के विकास को आगे बढ़ाने वाले प्रधानमंत्री मोदी जी, एक भी छुट्टी नहीं लेने वाले मोदी जी, इनसे जलते हैं लोग।
ये जलन है। सर, और तो महाराष्ट्र ये जलन, ये उनको मैं कहूँगा कि ये जैसे कांग्रेस क्या कहती है, इंडिया अलायंस में आओ। अभी इंडिया अलायंस में आने के बाद आप पार्टी हार गई, टीएमसी पार्टी हार गई, आरजेडी पार्टी हार गई, डीएमके हार गई, यूबीटी हार गई, कितनी पार्टी हार गई। अभी ये सब पार्टियां इंडिया अलायंस से कन्नी काट रहे, भाग रहे। देखो आज आप पार्टी भी नहीं आई, डीएमके भी नहीं आई, टीवीके भी नहीं आई, यूबीटी भी नहीं आई। सर मुंबईच्या संदर्भात एक अत्यंत तो महत्त्वाचा प्रश्न आहे. ये जो है, ये आपको मैं बताऊंगा कि ये जो आरोप लगा रहे हैं, ये आरोप ये सरासर गलत है। और ये कितने भी एक साथ हो जाए, ये जनता ने उनको पहचान लिया है कि ये जनता के विरोधी लोग हैं। ये देश को हमारे सेना सीमा पर लड़ने वाले जवानों पर सवालिया खड़ा करने वाले, प्रधानमंत्री पर सवालिया खड़ा करने वाले ये देशभक्त नहीं है, ये राष्ट्रभक्त नहीं है, ये देशद्रोह वाली बात करते हैं। मुंबईच्या पाण्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईच्या पाण्याच्या संदर्भात हिंदी झाला? केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमामध्ये कठोर अंमलबजावणी करण्याच्या निषेधार्थ संपाची हाक दिलेली आहे मुंबई वॉटर टँकर असोसिएशननी. अनेकांना पाणी मिळणार नाही, अत्यंत मोठा प्रश्न आहे. त्यांच्याशी चर्चा केली जाईल, मुंबईकरांना पाणी मिळेल आणि त्यांची कुठली गैरसोय होणार नाही. हे काम जबाबदारी सरकारची आहे, आम्ही ती पार पाडू. सर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी देवाभाऊंचं केव्हापर्यंत प्रमोशन काय व्हावं, होणार आहे? देवाभाऊंचं कर्जमाफी प्रमोशन केव्हापर्यंत व्हावं आणि काय व्हावं? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं कोण बच्चू कडू म्हणतंय म्हणाले. असं? बच्चू कडू म्हणाले. की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो. सर, शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हापर्यंत होणार? कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय झालाय आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडू लागले, त्यांच्या खात्यामध्ये तारीख कोणती पैसे काय अनाउन्स केली? 30 जूनच्या अगोदर, 30 अगोदर जून सांगितलं पर्यंत जातं, पण लवकरात लवकर पण सांगितलं जातं. नाही, सर. 30 जून पर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आता गेल्या बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये तशा प्रकारची घोषणा केली, त्या लागणाऱ्या पैशाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफी होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झाली. सर काय बोलणार? काय विरोधकांकडून असा काय आरोप बोलू? केला जातोय. अरे सर, ही या भेटी तुम्ही काय बघताय? जे कसं फेलियर बघताय झालं भेटीकडे? एका त्यांचं, काळी ज्यांना घरातून बाहेर काढलं होतं. हा. आता मग मी तेच सांगतोय, आता ज्यांना काही लोकांनी काय कसे वागले, आता तेच गळ्यात गळे घालतायत, चांगली गोष्ट आहे. विरोधकांकडून असा आरोप केला जातोय कर्जमाफी संदर्भात अटी शर्तीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते. आणि याला जो हे कोण विरोधक बोलतायत ना? विरोधकांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार जेव्हा कर्जमाफी केली, त्यावेळेस 50,000 रुपये नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला. ते त्यांनी दिले नाहीत. ते आम्ही सरकार, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांची बिलकुल फसवणूक करणारं आमचं सरकार नाही. आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं नाही. आमचं सरकार शेतकऱ्यांचं आहे. आणि आमच्या तिजोरीवर, महाराष्ट्राच्या तिजोरीवर पूर्णपणे शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे. पहिला हक्क आहे. त्याच सर, रायगडच्या पालकमंत्री कोण असेल सर? यावर्षी ध्वजारोहण करण्यात त्याच 15 कर्जमाफीतले अनेक रायगड. शेतकरी, मागच्या कर्जमाफीतले अनेक शेतकरी अजून वंचित आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाल्या, त्याचा GR निघाला नाही आणि ह्या कर्जमाफीत त्यांना संधी दिली नाही. बिलकुल ज्यांची कर्जमाफी पासून वंचित आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक निर्णय घेईल. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं की ह्या सरकारच्या काळामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही. राजेश एक्सपोर्ट म्हणून आहे, एक सोन्याची मोठी कंपनी आहे, त्याच्यामध्ये 15 लाख कोटीचा घोटाळा समोर आला. कुठे आहे ते? आपल्या भारतातलीच आहे आणि त्याला महाराष्ट्राची? सेबी आणि ईडीने, कुठे? महाराष्ट्रामध्ये? हो, महाराष्ट्रातली सेबी आणि ईडीने त्याच्यावरती टाच आणली. त्याच्यामध्ये LICचा मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि LICचा मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि 15 लाख कोटीची कंपनी. असा कुठलाही भ्रष्टाचार, घोटाळा सरकार खपवून घेणार नाही. सर, सर, रायगडचं हिंदी में पालकमंत्री जानना कोण असेल? चाहिए. ध्वजारोहण कोण करेल सर यावर्षी 15 ऑगस्टला? रायगडच्या पालकमंत्री बाबतीमध्ये मुख्यमंत्री निर्णय घेतील.
आणि सुनील तटकरेंच्या खासदार सुनील तटकरेजींच्या बरोबर चर्चा झालेली आहे. ते स्वतः म्हणालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा ते करतील आणि त्यावर निर्णय होईल. सर नाशिकचा TMC तिढा सुटेल, MPs नाशिकचा तिढा सुटेल. नाशिकचा तिढा पण सुटेल. आज आपले गिरीश महाजन आणि उदय सामंत तिकडे आहेत. माझ्याबरोबर देखील त्यांची फोनवर चर्चा सुरू आहे. सर एक समय था जब शिवसेना में जो है दरार आके अलग शिवसेना आपने बनाई, टीएमसी में भी अब ऐसा ही माहौल दिख रहा है. 20 MPs जो हैं वो खुद होकर अब अलग होकर बीजेपी ज्वाइन करेंगे या एनडीए ज्वाइन करेंगे पता नहीं है, पर टीएमसी में फूट आएगी. नहीं अभी पता नहीं, मैं भी आपके माध्यम से देख रहा हूँ. अभी ये तो उनके इंटरनल पार्टी का मामला है और हमने तो जो किया है हमने महाराष्ट्र को बचाने के लिए किया था और महाराष्ट्र के आम जनता के मन में जो सरकार चाहिए था वो लाया था और इसीलिए महाराष्ट्र आगे बढ़ रहा है. महाराष्ट्र नंबर 1 पे जा रहा है. हमने जो निर्णय लिया वो महाराष्ट्र की जनता के हित में लिया है आज की बैठक में उद्धव ठाकरे ऑनलाइन दिखे थे. और बाला साहब ठाकरे जी के विचारधारा को आगे बढ़ाने के आज की बैठक में उद्धव ठाकरे ये ऑनलाइन दिखे थे, कुछ ही समय के लिए थे, बोलकर चले गए ऐसे बताया जा रहा है. किस तरह से आप चीजों को देखते हैं? क्या अपोजिशन में यूनिटी नहीं है और बिल्कुल. क्या सीरियसनेस नहीं है? बिल्कुल सीरियसनेस नहीं है, यूनिटी नहीं है. वो जानते हैं कि ये इंडिया अलायंस में जाएंगे, कांग्रेस के साथ जाएंगे तो हम हार जाएंगे और इसलिए ये डर है उनको. जो गए, आप पार्टी गई, टीएमसी पार्टी गई, ये आरजेडी गई, डीएमके गई, यूबीटी गई, सब हार गए और इसलिए उनसे कन्नी काट रहे हैं, भाग रहे. चलो, थैंक यू.